हे बघ, ही झाली आपली अंडा करी तयार मस्तपैकी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आज मी अंड्याची भाजी करणार आहे. काय भाजी करायची रोजची प्रश्न पडतो, शिवाय व्हेज नॉनव्हेज. तर चला, आज इतरांसाठी अंड्याची भाजी आम्हाला करते काहीतरी दुसरं. आम्ही सासूसुना काही नॉनव्हेज खात नाही, तर मग आम्हाला मी दुसरी भाजी करेन, पण ह्या इतरांसाठी अंड्याची भाजी करते. त्यातून पण कोणी अंड्याची भाजी खातं, कुणाला भाजी आवडत नाही, तर मग कुणाला फक्त उकडलेली अंडी काढून ठेवायची. तर इथं मी बघा 6 अंडी उकडत घालते. अंड्याची भाजी करणार आहे मी. उकडत घालते अंडी आणि मसाला काढून घेते. तोपर्यंत अंडी उकडत घातले, आधी मसाला भाजून घेते वाटण करायला. त्यासाठी बघा मी कांदा चिरून घेतला आहे, लसूण खोबरं सुक्कं घेतले चिरून, आणि थोडीशी दालचिनी, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंगा असं घेतलं आहे. कोथिंबीर घेते, आलं थोडंसं. आधी खोबरं आणि कांदा भाजून घेते. कांदा आणि खोबरं एकदा एकत्रच भाजून घेते. भाजून घेते आणि हे बघा लसूण, थोडंसं आलं, कोथिंबीर घालून हे वाटण करून घेते. तोपर्यंत अंडे उकडतात, नंतर मी भाजी करते. मग अंडे उकडले बघा, गॅस बंद केला. जरा आता थोडंसं गार पाणी टाकून सोलून घेते. त्यातले 2 अंडे मी ठेवणार आहे. 4चीच भाजी करणार आहे. वाटण करून घेतले बघा. अंडी सोलून घेते आधी. बऱ्याचदा काय होतं बघा, किती अगदी प्रयत्न करूनही अंडी अशी अख्खी निघत नाहीत. तुमचं होतं का असं? मला सांगा तरी जरा, काय आयडिया असेल तुमच्याकडे तर. कारण आपण गार पाण्यात अंडी उकडायला घालतो, म्हणतात की गरम पाण्यात नाही घालायची म्हणजे फुटत नाहीत. पण काही वेळेला बघा, अगदी गार पाण्यात जरी घातली तरी अशी होतात. तुमचे होतात का अशी? सांगा मला जरा. अख्खीच्या अख्खी निघतात का? सोलून घेते अंडी. सोलून घेतली. अंडी अशी कापून घेते. मी बऱ्याच अशी अख्खे पण करते, कधी कधी असे कापून करते. असे कापून घेते. अलगद कापायला लागतं, नाही तर त्याचं सगळा भुगा होतो. असं कापून घेते. असे पीस करून घेतले. तेल घालते. ह्या पॅनमध्येच करते. तेल जरा तापू देते. तेल तापलं बघा. तमालपत्राचं हे पान बघा किती मोठं आहे, तर हे एकच तुकडे करून घालते. टोमॅटो घालते. टोमॅटो चांगला परतून घेते. मसाले घालून घेते. टोमॅटो जरा परतू द्यायचा. हे घरातलं तिखट आहे माझं.
हे काश्मीरी लाल तिखट, हा थोडासा गरम मसाला, हळद, परतू देते चांगलं. आणि मग जे आपण वाटण वाटलंय ना ते घालते. हे वाटण परतून घेते मस्त. मीठ घालायचे आणि आधी हे परतू देते चांगलं. हे बघा चांगलं तेल सुटेपर्यंत परतू दिलं. आता मीठ घालते आणि मग पाणी घालते. तमालपत्र जेवताना आपण काढतोच, पण त्याचा स्वाद येण्यासाठी आपण ते फोडणीत घालतोच ना. आता मस्त जरा याला थोडीशी उकळी येऊ देते आणि मग आपण त्यात ते अंडी घालू. मसाला मस्त असा परतला तेलामध्ये. आता हळूहळू आपण हे अंडे घालूया, म्हणजे हे कापलेले पीस. आणि ते घालताना ना असे अलगद अलगद घालायचे, म्हणजे अगदी त्याचा लगदा होऊ नये. कारण आपण जेव्हा अख्खी घालतो अंडी भाजी अंड्यामध्ये, तेव्हा मग त्याला काय होत नाही. पण हे असे आपण बारीक बारीक काप केलेत ना, म्हणून मग ते अगदी अलगद अलगद हाताने असे घालून घ्यायचे. आणि हलवायची नाही भाजी, दाखवते तुम्हाला मी. अशीच जरा थोडीशी हळूहळू परतून घ्यायची. हे अशी आता मस्त भाजी ती होऊ द्यायची अंड्याची. आणि असं थोडासा असा मसाला त्याच्यावर घालायचा, कारण हलवली की मग ते सगळं मधला भाग एकीकडं आणि व्हाईट एग एकीकडं होतं. असं घालून घ्यायचं मस्त. थोडा वेळ अजून होऊ द्यायची, जरा गॅस बारीक करूनच होऊ देते अजून 2-3 मिनटं. असा मसाला मस्त त्याच्यावर घालून घ्यायचा हलक्या हलक्या हाताने. थोडा वेळ होऊ देते. हे बघ झाली ही अंड्याची भाजी मस्त. एक करी आपली. खूप असा रस्सा नाही करायचा, अशीच हलके हलके राहू द्यायची. आणि जेवायला घेताना पण अगदी अलगद हाताने हे बघा असं घ्यायचं, हलक्या हलक्या हाताने असं वाढून घ्यायचं. कशी वाटली माझ्या अंडा करीची पद्धत कमेंट करून सांगा. आपण अंडा करी तर करतोच, कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं करतं. मी नेहमी म्हणाल तर अख्खे अंडेच असे थोडेसे मध्ये काप देऊन करते, आणि अशी पण करते. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा. माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते. झाले. हे ही झाली आपली अंडा करी तयार मस्तपैकी.